नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा इयत्ता 4 याच्यातील आज आपण गणितची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहोत आणि यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला आपण करूया सुरुवात। मग इथे पहिला प्रश्न, 8000 + 500 + 20 + 9 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या खालीलपैकी कोणती? मग ज्या संख्या दिल्या त्या आपण इथे काय करूया, या पद्धतीने अशा लिहून घेऊया। बघा इथे 8000 + 500 + 20 आणि अधिक हे 9 या पद्धतीने एकाखाली एक मांडून घेतले। 0 + 0 + 0 9 9 0 आणि 2 2 5 5 आणि हे 8 8। मग आपली बेरीज किती आले, यांची विस्तारित मांडणीचं उत्तर किती आलेलं आहे तर 8529। मग 8529 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया आपण। बघा आपल्याला संख्या दिली 1907 मध्ये ब्रॅकेट आहे आणि इथे दिलेले आहे 5001। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना काय करायचं, त्या 4 अंक किती अंकी संख्या ते बघायचं। बघा 1 2 3 4 ही पण 4 अंकी संख्या आणि ही पण 4 अंकी संख्या आहे। मग आपण काय करतो, पहिला अंक बघतो, इथे आहे 1 आणि इथे आहे 5। मग 1 पेक्षा 5 ही संख्या मोठी आहे, म्हणून मी इथे कोणतं चिन्ह येणार आहे की 1907 या संख्येपेक्षा 5001 ही संख्या काय आहे, मोठी आहे, म्हणून आपलं इथे हे चिन्ह योग्य आहे। हे चिन्ह कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, 16 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम सूत्र नेहमी वापरायचं आहे। 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम। आता इथे आपल्याला दिले 16 किलोग्रॅम। मग 16 किलोग्रॅम म्हणजे जर 1 किलोग्रॅम बरोबर 1000 तर 16 × 1000 बरोबर किती, 16000 ग्रॅम। 16000 ग्रॅम। मग इथे आता कुठे आहे बघा, इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये 16000 ग्रॅम पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, 7350 मिली बरोबर टिंबटिंब लिटर आणि टिंबटिंब मिली रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या कोणत्या? आता इथे आपल्याला सांगितले की 7350 मिली बरोबर इथे टिंबटिंब लिटर दिलेलं आहे आणि इथे हे काय आहे, मिली आहे। आता इथे काय करायचं, आपल्याला माहिती आहे सूत्र माहिती आहे आपल्या सगळ्यांना, 1 लिटर बरोबर 1000 मिली। मग आता मला सांगा, 1 वर 3 शून्य आहेत, मग इथे सुद्धा 3 शून्य काय करायचे, घरं मागे यायचे, 1 2 3 आणि किती हिते पॉईंट म्हणजे किती, 7 लिटर 350 मिली। 7350 म्हणजे 7 लिटर 350 मिली। मग असं कुठे आहे 7 लिटर 350 मिली। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया आपण, 2 मीटर 4 सेंटीमीटर बरोबर किती? आता बघा 2 मीटर सांगितले, आपल्याला माहिती आहे 1 मीटर, बघा 1 मीटर बरोबर किती, 100 सेंटीमीटर। आता मला सांगा इथे दिलेलं आहे 2 मीटर, मग 2 मीटर बरोबर किती, 200 सेमी आणि वर हे किती आहे, 4 सेमी आहे। मग हे वर 4 सेमी इथे काय करायचं आहे, आपण ॲड करायचं आहे। मग 200 + 4 बरोबर किती येतो, 204 सेंटीमीटर। मग 204 सेंटीमीटर हा पर्याय कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, 5 मार्च 2003 रोजी बुधवार होता, तर 15 मार्च 2003 रोजी कोणता वार होता? इथे आपल्याला एकाच वर्षातलं आणि एकाच महिन्यातलं वार विचारलेलं आहे। मग आपल्याला दिलेल्या माहितीनुसार बघा, 5 मार्च 2003 या दिवशी कोणता वार होता तर या दिवशी होता बुधवार। आपल्याला सांगितले 15 मार्चचा। मग आता आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये अजून जर आपण 7 आठवड्याचे वार असतात, 7 मिळवले तर 5 + 7 किती होतात, 12 होतात। म्हणजेच 12 मार्च 2003 या दिवशी कोणता वार येणार आहे तर या दिवशी बुधवारच येणार आहे, कारण 7 दिवसांनी परत तोच वार येतो। म्हणून आपण 5 मध्ये 7 मिळवले 12 आले। आपल्याला वार कोणत्या तारखेचा पाहिजे, 15 तारखेचा। मग 12च्या नंतर बघा इथे 13, 13च्या नंतर 14 आणि 14च्या नंतर 15 मार्च
2003. मग आता इथे बघा, इथे आहे बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि 15 तारखेला वार कोणता येणार आहे तर शनिवार. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शनिवार. पुढचा प्रश्न बघूया आपण. 317 अधिक 121 बरोबर किती? बघा इथे आपण काय करूया, यांची बेरीज करून घेऊया. 317 अधिक 121, 7 आणि 1 8, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4. मग आपलं उत्तर किती आले 438. मग 438 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 438. पुढचा प्रश्न. 5843 या संख्येतील 8 आणि 4 या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती? आता बघा कोणती संख्या आहे 5843 ही संख्या आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 8 आणि 4 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. मग बघा, हे एककाचं घर आहे, हे दशकाचं घर आहे आणि हे शतकाचं घर आहे. मग 8 शतक म्हणजेच किती 800 आणि एकक दशक 4 दशकाच्या घरात आहेत. मग 4 दशक म्हणजे किती 40 आणि किमतीतील फरक विचारलाय. फरक म्हणजे काय वजाबाकी. शून्यातून शून्य गेले 0, शून्यातून 4 काही जात नाहीत, 0 कट करायचे डोक्यावर घ्यायचे. शून्याच्या शेजारी आहे 8, 8तला एक आपण इथे घेतला, 8च्या डोक्यावर 7 राहिले. मग 10तून 4 गेले, इथे बाकी राहिली 6 आणि हे 787. मग आपलं उत्तर किती आले तर 760. मग 760 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघा. 3411 अधिक 4192 बरोबर किती? मग इथे बघा, हे 3411 अधिक 4192 यांची आपण बेरीज करूया. 1 आणि 2 3, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 4 5 6, इथे आले बेरीज 6, 3 आणि 4 7. मग आपलं उत्तर किती आले 7603. मग 7603 कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया आपण. 35 105 गुणिले 14. आता इथे काय करायचं आहे 105 गुणिले 14. आता बघा इथे 14चा पड आपण 5 पर्यंत म्हणूया. 14 5 70, हातचाल आले इथे 7 आणि इथे 0. 14 0 0 0 अधिक 7 7, 14 1 14. मग आपलं उत्तर किती आलं 1470. मग 1470 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. आता पुढचा प्रश्न आपल्याला सांगितलाय 32 या संख्येचे अवयव असणारी खालीपैकी जोडी कोणती? मग बघा 5 7 35, 9 5 45, 11 6 66, 8 चौक 32. मग 32चे अवयव कोणत्या पर्यायात तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा 948 भागिले 6 बरोबर किती? मग आता इथे काय करायचे आपण भागाकार करायचे. 948 भागिले 6, 6च्या पडामध्ये 9 आहेत. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे तर 6 1 6. 9तून 6 गेले, बाकी आली 3, वरून घेतले हे 4. एका वेळेस आपण एकच संख्या घेऊ शकतो. मग 6च्या पडामध्ये 34 नाहीत. 6 6 36 ही संख्या मोठी होईल. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती, ह्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती 6 5 30. 34 मधून 30 वजा केले, बाकी आली 4, वरून घेतले हे 8. आता 6 7 42, 6 8 48 म्हणजे 6चा पाढा 8 पर्यंत म्हटल्यावर किती येतात 48. यांची वजाबाकी केली, बाकी आली 0. मग उत्तर किती आले 158. मग इथे 158 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाचं बघूया. 9 रुपये म्हणजे किती पैसे? आपल्या सर्वांना माहिती आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग 9 रुपये म्हणजे काय 9 गुणिले 100. 9 गुणिले 100 म्हणजेच किती 900 पैसे. मग 900 पैसे कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. 6 तास बरोबर किती मिनिटे? इथे पण बघा 1 मिनिट आपल्याला हे बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड बरोबर आहे. आता आपल्याला इथे तास दिले, तासाचं मिनिटामध्ये करायचं आहे. मग 1 तास म्हणजे किती 60 मिनिटं. 1 तास म्हणजे किती 60 मिनिटं. आता इथे बघा आपल्याला 6 तास सांगितले. मग इथे काय करायचं आहे 6 तास बरोबर 60 ही 60 मिनिटं आणि हे 6 या 6 तासाचं 60 मिनिटामध्ये काय करायचं कन्वर्ट करायचं आहे. मग बघा या दोघांचं गुणाकार 6 6
36 आणि हा 0 आहे तो इथे ठेवूया, म्हणजे 6 तास म्हणजे 360 मिनिटं या पद्धतीनं. आता काय मग 360 मिनिटं कुठे आहेत तर बघा बरं इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 40वा प्रश्न बघूया. या आकृतीची परिमिती किती होते. बघा इथे आपल्याला आकृती दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. म्हणजे बघा इथे चिन्ह सुद्धा दाखवलं. ही 5 सेमी आहे तर ही पण किती असणार आहे 5 सेमी असणार आहे. ही 3 सेमी आहे तर ही पण किती सेमी असणार आहे 3 सेमी असणार आहे. आता आपल्याला परिमिती सांगितलं मी तर आपल्याला सूत्र वापरावं लागेल. मग कोणतं सूत्र तर आपल्याला परिमिती काढायची म्हणून मग आयताची परिमितीचं सूत्र वापरायचं आहे. मग आयताची परिमिती बरोबर काय आहे आयताच्या परिमितीचं सूत्र 2 लांबी. बघा आपली सूत्र पाठ पाहिजे 2 लांबी अधिक 2 रुंदी. म्हणजे किंमत आपल्याला माहिती आहे किमती माहिती आहेत ते लिहायच्यात. आता लांबी आपल्याला माहिती आहे 5 सेमी आहे. मग 2 गुणिले 5 अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे 3 आहे. या पद्धतीनं 2 पंचे 10 अधिक 2 त्रिक 6 मग 10 अधिक 6 बरोबर किती होतात 60 सेमी. मग त्या आयताची परिमिती किती आलेली आहे तर परिमिती आलेली आहे 60 सेमी. मग 60 सेमी हे पर्याय कुठे आहे तर बघा इथे इथे मी गुणाकार केला. 2 पंचे 10 अधिक आहे हे अधिक 2 त्रिक 6 मग 10 अधिक 6 बरोबर किती होतात इथे 16 सेमी. मग या आयताची परिमिती आहे 16 सेंटीमीटर. मग 16 सेंटीमीटर कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया आपण. 4 बाजू असलेल्या बंद आकृतीला काय म्हणतात. आपल्याला माहिती आहे 3 बाजू बंद असलेल्या आकृतीला बघा हे 3 बाजूंच्या आकृतीला आपण काय म्हणतो त्रिकोण म्हणतो. आपल्याला विचारले 4 बाजू मग 4 बाजू बंद असलेल्या आकृतीला आपण काय म्हणतो चौकोन म्हणतो. आणि पंचकोन म्हणजे काय 5 कोण असणाऱ्या आकृतीला पंचकोन म्हणायचं. आणि षटकोन म्हणजे काय 6. बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये हे आले पण आपल्या फायनल एक्झाममध्ये जर आपल्याला हे यापैकी काय आलं तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग षटकोन म्हणजे काय 6 कोण किंवा 6 बाजू असणाऱ्या आकृतीला षटकोन म्हणतात. मग आपल्याला इथे 4 बाजू असलेल्या विचारलं होतं म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौकोन. पुढचा प्रश्न बघा. 50 पैशांची 60 नाणी देऊन त्या रकमेत 5 रुपयांची किती नाणी येतील. आता आपल्याला सांगितलंय 50 पैशांची नाणी नोट आहे. याच्यामध्ये सगळ्यात जर काही महत्त्वाचं असेल तर बघा चे म्हणजे काय गुणाकार. मग 50 पैशांची म्हणजेच काय 50 गुणिले किती आहे पुढे 60 आहे म्हणून मी इथे लिहायचं 60 बरोबर. आता काय करायचं आधी यांची किंमत काढून घ्यायची. 5 × 30 आणि हा एक 0 हा एक 0 असे 2 शून्य आपण इथे दिले. मग 50 पैसे आहेत हे 50 पैशांची 60 नाणी म्हणजेच किती झाले 3000 पैसे झाले कारण आपण हे पैशांचं काढलं होतं. आता विचारले 5 रुपयांची किती नाणी येतील म्हणजे एवढ्या रकमेमध्ये 5 रुपयांची किती नाणी येतील. मग बघा 5 रुपयांची नाणी माहीत नाहीत मग इथे आपण काय करूया थोडा वेळ ब्रॅकेट ठेवूया आणि किती 3000 पैसे आहे तसं ठेवूया. आता या 5चा पडा आपण 30 पर्यंत म्हणू शकतो. 5 × 30 मग 1 2 बघा 1 रुपये म्हणजे 100 पैसे. मग 3000 पैसे म्हणजे किती रुपये तर बघा 1 2 घरं मागे यायची मग 1 2 2 घरं मागे म्हणजे इथे किती पॉईंट देऊया आपण 30 रुपये म्हणजेच 3000 पैसे म्हणजे किती रुपये झाले 30 रुपये झाले. मग बघा 5 रुपयाची किती नाणी घेतल्यावर 30 रुपये होतील तर 5 × 30 मग किती 5 रुपयाची 6 नाणी घेतल्यावर 30 रुपये होतील. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6. 5 रुपयाची किती नाणी येतील तर 6 नाणी येतील. पुढचा प्रश्न बघूया. बघा 2 आठवडे बरोबर किती दिवस. मग आपल्याला माहिती आहे 1 आठवडा बरोबर 7 दिवस. 1 आठवडा बरोबर 7 दिवस. मग 2 आठवडे बरोबर 2 आठवडे बरोबर काय करायचे 7 आणि 7 म्हटलं तरी चालतंय किंवा 7 गुणिले 2. 1 आठवड्याचे 7 दिवस 2 आठवडे म्हणजे 7 गुणिले 2 म्हणजे किती 14 दिवस. आता काय सांगितलं होतं आपल्याला की 2 आठवडे म्हणजे किती दिवस. मग 2 आठवडे म्हणजे किती दिवस तर 14 दिवस. मग 14 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 13°/20 हा पूर्णांक अंकात कसा लिहाल. आता बघा अंश आहे तो वरचा असतो 13° आणि छेद आहे तो खाली म्हणजे 20 छेद आहे 20. मग 13°/20 असं कुठे लिहिले तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया आपण.
एका टाकीतील 7/13 भाग पाण्यापैकी 4/13 भाग पाणी संपले तर टाकीत किती भाग पाणी शिल्लक राहिले? सोपा प्रश्न आहे. एका टाकीत पाणी किती होतं तर 7/13 भाग पाण्यापैकी एका टाकीतील 7/13 भाग पाण्यापैकी 4/13 भाग पाणी संपले तर टाकीत किती पाणी शिल्लक राहिले? मग त्या टाकीमध्ये बघा 7/13 भाग पाणी होतं, त्यातलं किती पाणी संपलं विचारले. संपलं म्हणजेच काय वजाबाकी. मग किती संपले तर 4/13 पाणी संपलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे आणि छेद समान असेल तर छेद आपण काय करतो एकदाच लिहितो आणि यांची संपलं पाणी म्हणजे वापरलं गेले म्हणजे इथे काय करायची वजाबाकी. मग 7 + 4 बरोबर किती येणार आहे 3. मग त्या टाकीमध्ये आता पाणी शिल्लक किती राहिलेलं आहे तर 3/13. मग 3/13 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा 5/11 इथे ब्रॅकेट आहे 5/13 रिकाम्या चौकटी खालीपैकी कोणते चिन्ह येईल? आता जर आपण या अपूर्णांकांचा विचार केला तर बघा 5/11 मध्ये ब्रॅकेट आहे आणि 5/13 आहे. आता इथे अंश समान आहे म्हणजे वरचा अंश काय आहे समान आहे आणि खाली छेद कसा आहे वेगवेगळा आहे. मग इथे लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस अंश समान असतो त्यावेळेस ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा. म्हणजे इथे थोडंसं वेगळं असतं ज्यावेळेस अंश समान असतो त्यावेळेस. मग आपल्याला काय विचारलं आता आपल्याला माहिती आहे दिलेल्या संख्येमध्ये जर ही चिन्ह ठेवायची असेल तर आपण काय करतो मोठ्या संख्येकडे 2 टोकं करतो. मग याच्यामध्ये कोणता मोठा अपूर्णांक आहे तर 5/11 हा अपूर्णांक मोठा आहे म्हणून इथे उत्तर कोणते येणार आहे तर हे चिन्ह येणार आहे. मग हे चिन्ह कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. कारण अंश समान त्याचं खाली कसं वेगळं ज्याचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान म्हणून आपलं हे चिन्ह इथं योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. 4206 आणि ते स्टार आहे या संख्येला 5 ने निश्चेष भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी खालीपैकी कोणता अंक येईल? आता 5 ने भाग घालवायचे आणि एककाच्याच घरातली संख्या विचारली आपल्याला की नाही. मग काय करायचं इथे आपल्याला 5ची कसोटी वापरायची. मग आपल्याला माहिती आहे 5ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येचे एकक स्थानी 0 किंवा 5 या दोघांपैकी कोणताही एक अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला 5 ने भाग जाणार आहे. मग आता बघा इथे फक्त एकक स्थानी 0 किंवा 5च अंक पाहिजेत कारण 5चा पाढाच तयार होतो. 5 × 5 5 × 2 10 5 × 15 5 × 20 5 × 5 म्हणजे बघा 5 0 5 0 5 0 30 हो की नाही. म्हणजे इथे काय एकतर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. मग बघा पर्यायामध्ये 0 आहे पण बाकी कोणता आहे का 5 अंक आहे का नाही म्हणून मी इथे आपलं उत्तर किती येणार आहे पर्याय क्रमांक 1 0. आता बघा आपण कन्फर्म करण्यासाठी मी भाग करून दाखवते. 4200 आपण फुलीच्या जागी कोणता अंक घेतलेला आहे तर 0 घेतलेला आहे आणि त्याला काय करायचं आहे तर 5 ने भागायचे. मग आपल्याला माहिती आहे 5च्या पड्यामध्ये 42 नाही आहेत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहेत 5 8 पंचाटे 40 2तून 0 गेले 2 4तून 4 गेले ते 0 वरून घेतले हे 6. 5च्या पड्यामध्ये काही 26 नाही आहेत मग आपण काय करतो त्याच्यापेक्षा लहान संख्या 5 5 25 26 मधून 25 गेले बाकी आली 1 वरून घेतले हे 0 5 2 10 यांची वजाबाकी केली बाकी आली 0. मग आपलं उत्तर किती आलं 852. मग ज्यावेळेस बाकी पूर्ण 0 येते म्हणजे निश्चेष ज्यावेळेस बाकी 0 येते त्यावेळेस आपण समजायचं की या संख्येला 5 ने निश्चेष भाग गेलेला आहे. मग बघा एवढं भागाकार करायची सुद्धा काही गरज पडली का आपल्याला नाही. आपण डायरेक्ट काय केलं कसोट्यांच्या आधारे डायरेक्ट आपण उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 19 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल? आता इथे बघा 19 ही संख्या आपण मराठीमध्ये कशी लिहितो तर 10 + 9 मग 10 साठी कोणतं सिम्बॉल आहे तर x आहे आणि 9 यासाठी कोणतं सिम्बॉल आहे तर I x. मग बघा हे 10 आणि हे 9 मग 10 9 कसं लिहितं तर x I x. मग x I x कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया आपण 3250 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मग बघा 3250 हे 3000 पूर्ण आणि हे 250 म्हणजे वरचा पाव भाग हो की नाही हजाराचा पाव भाग आहे म्हणजेच किती येणार आहे तर 3500 येणार आहे. म्हणजेच आपल्या याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3500. पुढचा प्रश्न बघूया आपण 2423 ही संख्या अंकात कशी लिहाल? 2423
बघा आता इथे 2423 पर्याय क्रमांक 2 या पद्धतीने आपण ही संख्या अंकात लिहिणार आहोत. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 25 प्रश्न म्हणजे 50पर्यंतचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढचे प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू फॉर वॉचिंग.